ठेवलं जावं। ही दृश्य आपण बघतोय लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीतली। नेहमीप्रमाणे अलोट अशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। तर पुण्यामधले मानाचे गणपती बाप्पा मार्गस्थ होत आहेत। मानाच्या गणपतींसाठी ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या सुद्धा घालण्यात आल्यात। पुण्यामधल्या अलका टॉकीज चौकामध्ये भव्य रांगोळी साकारण्यात आली। राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीनं ही रांगोळी साकारण्यात आलेली आहे आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी। गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला जय्यत सुरुवात झाली आहे। पाचही मानाचे गणपती आहे ते लक्ष्मी रस्त्यावर मार्गस्थ झाले आहे। मात्र या पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात हे सगळे गणपती पोहोचायच्या आधी या ठिकाणी भली मोठी रांगोळी काढण्यात येते आहे। साधारण 350 ते 400 कलाकारांकडून ही सगळी रांगोळी साकारण्यात येते आहे आणि या रांगोळीची यंदाची थीम आहे स्वच्छता आणि कचरा वेचक कामगार किंवा बाकी सगळ्यांचं। जर लहान मुलगा सगळ्या परिसराची स्वच्छता करू शकते तर मोठे का नाही करू शकत, या सगळ्या संदेश देत हे सगळ्या चिंटू साकारण्यात आले आहे आणि साधारण खूप मोठ्या पद्धतीनं संपूर्ण अलका टॉकीज चौक व्यापेल अशी मोठी रांगोळी या ठिकाणी काढण्यात येते आहे आणि ही रांगोळी पाहण्यासाठी अनेक पुणेकर आहेत ते आजूबाजूच्याने गर्दी करताना दिसत आहेत। एकीकडे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा ध्यास दिसतोय, जल्लोष दिसतोय आणि त्यासोबतच हा सगळा जो चौक आहे तो त्या चौकात लगबग आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। तर पुण्यामधली ही दृश्य आपण बघत होतो। साधारणपणे 400 लोकांनी मिळून ही रांगोळी साकारली आहे। गणेशोत्सव जसा आनंदाचा उत्साहाचा असतो तितकाच खरं तर जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टीने सुद्धा वेगवेगळे देखावे साकारले जातात आणि त्याच पद्धतीने पुण्यामध्ये सुद्धा स्वच्छतेचा संदेश दिला जातोय।